मोरे. स्ट्राइक एंड वरती अक्षय मोरे, नॉन स्ट्राइक एंड वरती सनी. गोलंदाजी मार्ग वरती कालापूर तालुक्यातील एक नामवंत आता आयकॉन खेळाडू आहे शुभम घोडविंदे. वेगानं ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये टाकलेला चेंडू लाईन मिस करतोय, पण सांगतात हा चेंडू स्क्वेअर आहे. वानकिलीचे सदस्य अतुल दादा देशमुख साहेबांकडनं माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय, त्याबद्दल मी अतुल दादा देशमुख साहेबांचं मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. आणि इथे आलाय अतुल दादांचं स्वागत करणारा जबरदस्त 4 धावांसाठी चपराक लगावताना चौकार ठोकडीचे. प्रत्येकाच्या मनामनात प्रत्येकाच्या हृदयात ज्याचं आवर्जून स्थान आहे ते आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज. पुन्हा एकदा त्यांना मानाचा मुजरा करूया आणि जाऊया मैदानामध्ये. यावेळेस आडव्या बॅटनं लॉंग ऑफ मध्ये फटका सजवला गेला. चौकारानंतर सिंगल आली अक्षयच्या बॅटमधून आणि इथून एका धावेच्या मदतीनं 6 धावांची नोंद. अतुल साहेब आले आणि त्यांचं स्वागत चौकारानं मात्र इथून केला. माणकिरीचे आमचे पाहुणे युवकांच्या गळ्यातलं ताईत म्हणून ज्यांना आपण पाहतो, त्यांच्या माध्यमातून लगातारच्या 3 विकेटसाठी आता पारितोषिक जाहीर झालंय. सोमेश पाटील आपण व्यासपीठावरती यावं. मयूर कांबळे सर आपली वाट पाहतायत. सनी पाटील स्ट्राइक एंड वरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. नेहमी फिंगर रोल हा गोलंदाज शुभम आपल्या भात्यातनं चेंडू टाकणं करत असतो. स्ट्राइक एंड वरती डाव्या त्याचा बॅटर आहे. त्याला संभ्रमात पाडण्याचं काम या गोलंदाजानं अनेक वेळा केलंय, पण सनीला आता टप्प्यावरती जाऊन आक्रमण करावं लागेल. VMPL विभागामधला हा जबरदस्त खेळाडू ज्याच्या नावावरती बराचसा रेकॉर्ड आहे शिरवली गावातनं खेळताना, पण या रेकॉर्डला आता या मैदानावरती कायम ठेवावं लागणार. हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेनं फक्त पुश केलंय. पुश करा आणि खुश राहा. या चेंडूवरती 3-3 क्षेत्ररक्षक पाठला करतायत आणि इथून मात्र आपण पाहतोय सिंगलचं रूपांतर डबल मध्ये आणि या 2 धावांच्या मदतीने आता 8 या धावसंख्येची नोंद झाली आहे. 8 धावा स्कोर कार्डवरती नोंद आहे. जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. आदरणीय शिल्पाताई खांडेकर यांच्या वतीने आयोजित केलेला सरपंच ट्रॉफीचा दमदार सोहळा गावदेवी क्रिकेट संघ जांभरूक, आई एकविरा क्रिकेट संघ व त्याचबरोबरनं अष्टविनायक मंडप डेकोरेटर जांभरूक यांच्या संयुक्त विद्यमानानं या स्पर्धेची संकल्पना आता हळूहळू कित्येक वर्ष पूर्ण करते. सरळ बॅटनं स्लॉट मध्ये आलाय, त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं गेलं. A1 क्वालिटीचा सनीचा धमाका. बिग बिग षटकार ठोक डीजे तांडेल. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. याची देही याची डोळा. षटक समाप्तीचा इशारा आलाय. मास्टरमाइंड इको हे देखील थेट प्रेक्षेपण पाहतात आणि या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आता शुभम घोडविंदेला आणि त्याचबरोबर शिरवली संघाच्या सगळ्या खेळाडूंना त्यांनी दिलेल्या आहेत. आयोजकांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या आलेल्या आहेत. पण इथे पहिलं षटक कंप्लीट होतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 15 धावांची नोंद झाली आहे. बिनबाद ही शिरवली संघासाठी जमेची बाजू आहे. अतुल दादा या मॅचला आनंदाने पाहतायत. दोन्ही संघांच्या खेळाडूंवरती त्यांचं देखील बरंचसं प्रेम आहे. मानकिलीचे पाहुणे
बरेचसे मान्यवर या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात, त्यामध्ये भालचंद्र कदम देखील आहेत, माझे परम मित्र. आणि एलईडी ज्यांच्या माध्यमातून सिरीजसाठी आम्हाला इथे देण्यात आलेले असे भालचंद्र कदम हे मान्यवरांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील मी हार्दिक असं स्वागत करेल. त्यांची खास भेट मला गणेश उत्सवामध्ये होतीये. गोलंदाज रुपेश कर्णूक, डाव्या हाताचा हा गोलंदाज, आणि विरोधात डाव्या हाताचा फलंदाज सनी, ज्याने या चेंडूला ऑफ साइड मध्ये शॉर्ट कव्हर मध्ये खेळलं. डीप पन्ना क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, चेंडू उचलला, तत्पूर्वी मिळाली एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीनं 16 धावसंख्येची झाली आहे नोंद. सनी पाटील आणि त्याच्याबरोबर अक्षय मोरे हे सलामीला आलेले दोन्ही फलंदाज मैदानामध्ये चांगलं कार्य करतायत, ते आपल्या गावाच्या नावासाठी. पण शुभम गोडविंदे आणि टीम अष्टविनायक मुळगाव या संघाला या डावामध्ये आता वेगळी रणनीती आखावी लागणार. येल्लो जर्सी मध्ये जणू काही ऑस्ट्रेलियन खेळाडू मैदानामध्ये आलेत की काय असा भ्रम होतोय. तर पलीकडे शिरोली संघाची जर्सी पाहिल्यानंतर वेस्ट इंडिज खेळाडूंची आठवण होते, पण त्याच जल्लोषामध्ये मारलेला इथे उतुंग असा लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून 6 धावांसाठी बिग टोला भीम टोला सरपंच ट्रॉफीचा षटकार. ठोक डीजे. तरी स्पर्धा चालू असली तरी आपण केटीसीच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेला पाहताना पाहतोय. सगळ्यांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक स्वागत करूया. पुन्हा एकदा जोरदार पद्धतीनं यावेळेस मिड विकेट मध्ये मारण्याचा प्रयत्न केलाय आणि या चेंडूला सहज मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकानं झेललंय, पकडलाय कॅच आणि संपवलाय. बॅटरचा हा खेळ जमवावा लागेल येणाऱ्या बॅटरला. आता चेंडू आणि बॅटचा मेळ, टोटल स्कोर गडवरती धावा लागल्यात त्या 22. ठोक डीजे. तांडेल तांडेल. मध्ये चाललाय क्षण मात्र गोर करण्यासाठी, पण या गोड क्षणाला आता आकार देताना त्याला धावफलकावरती मोठे पटके मारावे लागतील. टोटल 22 धावा स्कोर गडवरती नोंद झाल्यात. आदरणीय सदानंदजी पाटील साहेबांकडनं खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेला आल्यात. त्याचबरोबर पुरोहित मुंडेनं आता अंकेश कडूच्या लगातारच्या 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय. अंकेश कडू हा गोड खेळाडू आहे, ज्याच्यासाठी आता पारितोषिकाची खैरात व्हीएमपीएल विभागामधनं होतीये. 36 विभागातील एक जबरदस्त ही टीम आपण पाहतोय. शिरवलीच्या फलंदाजानं आता बॅट फिरवली, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क न घडल्यामुळे चेंडू गेला निर्धाव. येणाऱ्या काही दिवसात आपण पाहतोय राष्ट्रवादी व शिवसेना उबाटा गटाच्या वतीनं दमदार चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जय हनुमान चिंचवली शेकीन व शेडोली ग्रामस्थांच्या वतीनं ही स्पर्धा डीपी रोडच्या मैदानावरती 26 मार्च ते 29 मार्च या कालावधीच्या दरम्यान होताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपयाचा धनादेश, दुसऱ्या क्रमांकासाठी रोख रुपये 75, तिसऱ्या आणि चौथ्या आणि 5व्या क्रमांकासाठी 30,000 रुपयाचा धनादेश, असे 5 ट्रॉफीज आपल्याला या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळेल. 32 ग्रामीण संघ आणि 1 तालुका गट असा खेळ या मैदानावरती डीपी रोडच्या मैदानावरती आपल्याला या ट्रॉफीच्या माध्यमातून होताना पाहायला मिळेल. पण या मैदानावरती आता सरपंच ट्रॉफीचा थरार आपण पाहतोय. सनी पाटीलनं डीप मध्ये या चेंडूला जरूर खेळलं, पण या चेंडूवरती सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्डवरती देखील वाढ पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये देखील आपण बघतोय भालचंद्र कदम साहेबांच्या माध्यमातून एलईडी नक्कीच मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. पण येणाऱ्या या राष्ट्रवादी शिवसेना ट्रॉफीमध्ये देखील एलईडी आहे आणि 2 सायकल्स. मात्र
उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजसाठी जाहीर झालेल्या आहेत आणि या स्पर्धेमध्ये जर भाग घ्यायचा असेल तर नक्कीच निखिल जाधव, संकेत जाधव, अथर्व शिंदे, विभास शिंदे, अजित गंभीर, त्याचबरोबर प्रसाद भोईर, कल्पेश जाधव आणि संजय सोलंकीला आपण संपर्क करा. येणाऱ्या 26 मार्च ते 29 मार्च या दरम्यान ही स्पर्धा डीपी रोडच्या मैदानावरती आपल्याला होताना पाहायला मिळेल. पण आता पुन्हा एकदा आपण सरपंच चषकाकडे वळतोय, जे दमदार सोहळ्याचं आयोजन आदरणीय प्रशांतदा खांडेकर साहेबांच्या वतीनं आणि त्याचबरोबर जांभरुख गावाच्या ग्रामस्थांच्या वतीनं, गावदेवी क्रिकेट संघाच्या वतीनं, आई एकविरा क्रिकेट टीमच्या वतीनं आणि अष्टविनायक मंडप डेकोरेटर अँड साऊंड सिस्टीम यांच्या वतीनं या स्पर्धेचं अतिशय सुंदर आयोजन आपण पाहतोय. शिरवली संघानं मात्र 2 षटकामध्ये टोटल 12च्या सरासरीनं 24 धावा बनवल्या. पण आता तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चैतन्याच्या सिंगल येते. आदरणीय भालचंद्र कदम साहेबांकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळतोय. 25 धावसंख्येची नोंद झालेली आहे. पंचवीस धाबा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आपण नक्कीच माझ्या समेत ऐकतोय या स्पर्धेतील जबरदस्त साऊंड सिस्टीम आणि त्यांच्या माध्यमातून आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम डीजे तांडेल हे मात्र करतात. अर्थातच माझ्या सोबत आज आणि गेले 2 रात्र ज्यांना तुम्ही ऐकताय ते मयूर कांबळे सर आहेत आणि त्याचबरोबर छत्तीस विभागातील एक नामवंत समालोचक अभि पाटील सर आहेत. या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षक रसिकांचं आणि उपस्थित मान्यवरांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. टोटल 26 धावसंख्येची नोंद. सनी पाटील स्ट्राइक एंड वरती आडव्या बॅटनं रिस ऑफ द फ्लिक करण्याचा प्रयत्न केलाय. फाईन लेग क्षेत्र निवडलं गेलं आणि या चेंडूवरती केलाय पलटवार. धावा मिळतील 4 4 4 4 4. आलाय चौकार. ठोक डीजे तुमचं प्रेम आहे त्या लॅपटॉप वरती, पण तुमचं असंच प्रेम सगळ्यांवरती राहू द्या. प्रेमात अडकू नका, तरी काम खूप महत्वाचं आहे. इथे मात्र षटकारानं 3 डझन धावा कंप्लीट केल्यात. 36 धावांची नोंद. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमा रेखा आर पार. ठोक डीजे तांडेल आलाय षटकार.
भालचंद्र कदम साहेबांकडनं लगातारच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे दोन्ही मान्यवरांच्या एका बोटाचं किंमत आहे 500 आणि 500 अशा 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. भालचंद्र कदम साहेबांना मी एक मनाची विनंती करेल, कळकळीची विनंती, जे प्रेक्षक बसलेत ना आता त्यांच्यासाठी देखील आयवा कॅचसाठी आपण पारितोषिक लावा. आणि भालचंद्र कदम साहेबांनी सांगितलं आता येणाऱ्या चेंडूवरती जर कॅच पकडला बाहेर प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेर, नीट ऐका, तर 500चं पारितोषिक, आणि चुकून मैदानाच्या आत पकडलं तर 5000 रुपयाची पेनल्टी प्रेक्षकांना द्यावी लागेल. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे, सीमारेषेच्या बाहेरनं आपण आयवा कॅचची संधी आता शोधा. जे छोटे छोटे खेळाडू मॅच पाहतात त्यांना सुवर्ण संधी आहे. घरी गेल्यानंतर आईने विचारलं काय मिळालं, सरपंच ट्रॉफी मध्ये तुम्ही हक्काने सांगू शकतात आम्ही आयवा कॅच पकडला आणि आम्हाला 500 रुपये मिळाले, तेही भालचंद्र कदम साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेत. अंकेश कडूचा फटका आयवा कॅचची संधी निर्माण करणार का, पण इथे क्षेत्ररक्षकानं मोक्यावरती सोडलाय झेल. पुन्हा सिंगलचं रूपांतर डबल मध्ये, एवढा लवकर आयवा कॅच पकडायला पळाला तो. प्रशांत दादा खांडेकर यांच्यावरती असलेलं प्रेम आपण पाहतोय सगळ्यांचं. काल देखील मी पाहिलं आमदार साहेबांची दमदार एंट्री या व्यासपीठावरती झाली आणि प्रशांत दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून देण्यात आल्या. अख्ख्या खालापूर तालुक्यानं या स्पर्धेला आता डोक्यावरती घेतलंय, प्रेम दिलंय आणि खरं प्रेम प्रशांत दादांनी गेले कित्येक वर्ष कमवलेलं आणि प्रेम सातत्यानं टिकून राहावं हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं मी आई माऊलीला प्रार्थना करेल. प्रणय लाले या मॅचचा आनंद घेत आहेत, बच्चा बैलाचे मालक आहेत आणि आज किती वर्षाचा संघर्ष, मला तरी असं वाटतंय अंजरून संघाचा हा 14 वर्षाचा वनवास सुटलाय माझ्या माहितीनुसार. संतोष जोरकरला आज झोप लागणार नाही. नाईट मध्ये एका ट्रॉफीचे ते आता मानकरी झालेले, फायनलचा प्रवास त्यांच्या समोर आहे, पण इथे प्रवास सुरळीत चालू आहे. तो टीम शिरोली संघाचा टोटल 48 धावांची नोंद झालेली आहे. बदलापूरमध्ये आपण पाहतोय एक चांगल्या मोठ्या स्पर्धेमध्ये ठाणे विरोधात रायगड असा बिग धमाका, बिग मॅच आपल्याला पाहायला मिळते. पण ही देखील ग्रामीण संघाची आता अस्तित्वाची लढाई आपण सरपंच ट्रॉफीच्या माध्यमातून पाहतोय. सनी पाटीलनं मात्र या चेंडूला फेकून दिले. तिकडे आयवा कॅच पकडण्याची संधी आहे, पण कदाचित हा कॅच सुटलाय. 6 धावांच्या मदतीनं स्कोर कार्डवरती वाढ. ठोक डीजे. दिलेली एक चेतावणी आहे, कारण की सेम कलरचा टी शर्ट त्यानं घातलाय. कदाचित जामरुक बी संघाचे खेळाडू तिकडे असावे. सार्थक तांडेल पाचशे गेलेत, पण अजूनही संधी चालू आहे, कधीही सोडणं होऊ शकतं संधीचं. तेजस एक जबरदस्त गोलंदाज, मागच्या वर्षी ज्यानं खोपोली प्रीमियर लीग गाजवली, पण आता खऱ्या अर्थानं मुळगाव संघाची बाजू सावरतो एक मोठा बॅटर, रनआउटचा शिकार ठरलाय. ठोक डीजे. खांडेकर साहेबांना आणि या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. कुणाल कदमच्या प्रत्येक षटकारासाठी त्यांनी मात्र 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय.
आदरणीय संतोषदादा घोसाळकर साहेबांना मी या व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. आपण यावं, आपलं स्वागत आहे. पुन्हा एकदा या चेंडूवरती वार करण्याचा प्रयत्न केलाय अंकेश कडून. सिंगल आली. एक या धावसंख्येच्या मदतीनं टोटल स्कोर कार्ड वरती वाढ. 56 धावसंख्येची नोंद झालेली आहे. आदरणीय जयवंत दादा तटकरे साहेबांनी देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या. टीम मुळगाव संघाला आणि सावरोळी संघाला देखील त्यांच्या खूप साऱ्या शुभेच्छा इथून आलेल्या आहेत आणि सन्माननीय पाहुण्यांचं देखील शुभागमन इथे झालेलं आहे. तेजस शाह याचा हा चेंडू आडव्या बॅटनं खेळलाय. स्वतः यष्टरक्षक चेंडूवरती पळतोय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. या चेंडूवरती कार्पेटच्या साहाय्यानं सिंगलच्या रूपात 2 धावा पूर्ण केल्यात. मिलिंददादा सावंत MPL प्रीमियर लीगचे अध्यक्ष, ज्यांनी मात्र प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय. सावरोळी संघाच्या संघनायकाला आणि टीम राजे छत्रपती शिवाजी बॉईज तांबाडी संघाच्या संघनायकाला मी विनंती केली की आपण टॉससाठी तयार राहायचंय. राजे शिव छत्रपती बॉईज तांबाडी संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर टीम सावरोळी संघाच्या संघनायकाला मी टॉससाठी आता आमंत्रित करेल. एकीकडे मास्टर माइंड आपल्याला पाहायला मिळेल कॅप्टन कुल, केतन मुंडे आणि सावरोळीची विरोधात रणमशीन रोहित पाडगे यानंतरच्या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळेल. पण इथे मात्र 4 षटक कंप्लीट झाली आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 59 धावांची नोंद झाली आहे. म्हणजे येणाऱ्या आता 24 चेंडूमध्ये 60 धावांची गरज असेल ती विरोधात अष्टविनायक मुळगाव संघाला. दुर्वा चॅम्पियन तांबाटी संघाचा संघनायक आणि विरोधात सावरोळी संघाच्या संघनायकाला आपण टॉससाठी आमंत्रित करतोय. 24 चेंडूमध्ये 60 धावसंख्येचं लक्ष आहे. पण हे लक्ष कशा पद्धतीनं पूर्ण होणार हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतोय अर्थातच आमच्या मयूर कांबळे सरांना. आपण तत्पूर्वी ऐकूया DJ तांडेल तांडेल तांडेल.
0-0च्या धावगतीने धावायचंय मुळगाव संघाला या मॅच मध्ये. काय फटकेबाजी बघायला मिळाली सनी पाटीलची. लेफ्ट हँडेड बॅट्समन हे नेहमीच घातक असतात, विस्फोटक असतात, आक्रमक असतात. आणि त्याच्या विरोधामध्ये कुणाल कदम, खालापूर तालुक्याचा हा खेळाडू छोट्याशा गावामधून आला आणि तदनंतर क्रिकेटच्या पटलावरती या खालापूर तालुक्याचं नाव रोशन केलं. रायगड प्रीमियर लीग असेल, सातत्याने व्यावसायिक दर्जाचे क्रिकेट असेल, हे गाजवणारा खेळाडू आहे. एक टार्गेट मोठं आहे, सेट केलंय 60 धावसंख्येचं मजा येईल या सामन्यामध्ये. आणि बॅटल फार इंटरेस्टिंग असेल. कुणाल कदमच्या विरोधामध्ये शुभम घोडविंदे. बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच ऑन. दोन्ही टीमला देऊया आपण या स्पर्धेच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल सन्मान दिला. एक चांगलं क्रिकेटरचं लक्षण दाखवलंय शुभम घोडविंदेने. कारण आपण मगाशीच उल्लेख केला की बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई आहे. चला तांबाटी टीमचा कॅप्टन आपण या लगेच. दुर्वी 11 तांबाटी संघ आपण या टॉस करण्यासाठी. मिलिंदजी सावंत साहेबांकडून प्रत्येक विकेटसाठी 200चं कॅश प्राइज आहे या ओव्हरसाठी. कुणाल कदम समोर रुपेश लेफ्टीच्या विरोधामध्ये. लेफ्टी बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे लॉंग स्टॉपला. बाईचा हा चौकार. तुम्हाला इन ऍक्शन मध्ये दिसेल. आणि त्याच्या विरोधामध्ये योगेश हडप यांनी पुरस्कृत केलेला योगेश 11 सावरोली संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये दिसेल. टॉस आपण करणार आहोत. मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्वरित या. सावरोलीचं इथे आलाय. आपण तांबाटी टीमला विनंती करू की आपला कॅप्टन आपण त्वरित पाठवा, कारण मॅच सुरू झाले. धाव फलक पोहोचले 5 या आकड्यावरती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न रुपेशचा. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. लेफ्टीच्या विरोधामध्ये लेफ्टी. कारण ओळखलं होतं शुभमने, कारण राईट हँडेड बॅट्समॅनपेक्षा जर लेफ्टी बॅट्समॅनला संधी मिळाली कुणाल कदमच्या अगेन्स्ट खेळण्याची तर ॲडव्हान्टेज मिळू शकतो. ती रणनीती मात्र बघायला मिळाली शुभमची. खोलात टाकलेला बॉल, वेगवान बॉल. कुणाल कदमचा व्यावसायिकता सिद्ध करत असताना आपली का आपण छोट्याशा गावामधून निघून पुढे गेलो, का मोठ्या स्तरावरचं क्रिकेट आपण खेळतोय दाखवून देणारी गोलंदाजी. त्याच्या विरोधामध्ये जरी लेफ्टी बॉलर आहे, बॅट्समन आहे, तरी देखील चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग करतोय. केतनदादा मुंडे यांचं आगमन या ठिकाणी होतं, त्यांचं आपण स्वागत करू. स्वतः कॅप्टन ते आहेत. दुर्वा चॅम्पियन तांबाटी संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये दिसेल. मी प्रशांतदादा खांडेकर यांना विनंती करतो की आपल्या सुभाष त्याबंडांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करावा. काल संजय सोलंकी, गणेश नाना पाटील या सगळ्यांची उपस्थिती होती. खालापूर टेनिस बॉल क्रिकेटला पुढे घेऊन जाण्याचं काम ते सातत्याने करतायत. या सगळ्यांचं स्वागत. इथे चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हरला वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर वेगाने पोहोचतोय, परंतु दुसरी धाव वाचू शकले नाही क्षेत्ररक्षक. 2 धावा मिळतात या चेंडूवरती रुपेशला आणि या 2 धावसंख्येने धावा फलक पोहोचेल 8 या आकड्यावरती. 60चा पाठलाग करायचंय. शुभमला माहिती आहे प्रति षटकामागे 15ची धावगती आहे. एखादा मोठा फटका, सिंगल, डबल, एखाद्या गोलंदाजाला टार्गेट करून मोठे फटके जर मारले तर मजा येईल या सामन्यामध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पाठीमागच्या दिशेने. कोणतीही धाव इथे मिळत नाहीये आणि आता ओव्हर थ्रो झालाय परंतु धाव मिळणार नाहीये. एकूण धावा येतील पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8. मयूरदादा पिसेकर म्हणजेच मयूर ग्रुप बदलापूरच्या स्पर्धेमध्ये रायगड विरोधामध्ये ठाणे हा प्रेक्षणीय सामना सुरू आहे. 40,000पेक्षा जास्त प्रेक्षक हा सामना एन्जॉय करतात. रायगडचं क्रिकेट, ठाण्याचं क्रिकेट, 2 क्रिकेटच्या महासत्ता एकमेकांच्या विरोधामध्ये.
पहिलं षटक संपले, धावफलक जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती. 18 चेंडूमध्ये 52 धावसंख्येची गरज. जोपर्यंत शुभम घोडविंदे मैदानावरती असेल तोपर्यंत काहीही घडू शकते या सामन्यामध्ये. एक मोठं नाव, कित्येक स्पर्धेमध्ये आपण त्याला बघितलं, मोठमोठ्या इनिंग्स मुलगाव गावासाठी, मुलगाव संघासाठी, कित्येक मॅन ऑफ द सिरीज त्याने पटकावल्यात. आणि आता टीम संकटामध्ये, त्याला देखील माहिती आहे माझ्या बॅटमधून धावा यायला पाहिजेत तरच आम्ही सुस्थितीमध्ये जाऊ. शुभमसाठी पारितोषिक देखील आहे भाऊ दुर्गे साहेबांकडून. 3 षटकार जर मारले तर 1000चं कॅश प्राइज. सन्माननीय संतोषजी घोसाळकर साहेबांना विनंती करतो की आपण हा टॉस करावा. दुर्गा चॅम्पियन 11 तांबाटी आणि दुसऱ्या बाजूला योगेश हाडप यांनी पुरस्कृत केलेला योगेश 11 सावरोली. खोलवट टप्प्याचा बॉल हलक्या हाताने सन्मान दिलाय लॉंगॉनच्या दिशेने. शुभमने एकच धाव मिळते. 9 वरती पोहोचलाय मुळगाव संघ. 51ची गरज आहे अजून सामना जिंकण्यासाठी. 17 बॉल 51. जे आस्किंग रन रेट आहे ते वाढत चाललंय. टॉस संपन्न होतोय अँड योगेश 11 सावरुली संघाने टॉस जिंकलाय, गौरवने टॉस जिंकलाय आणि निर्णय जो काय असेल तो आमच्यापर्यंत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. नेक्स्ट मॅच मध्ये सावरुलीची रन मशीन रोहित पाडगे, गौरव घोसाळकर, मिस्टर डायनामाइट, सगळे यंगस्टर्स तुम्हाला खालापूर टेनिस बॉल क्रिकेटचे बघायला मिळतील. आणि त्यांच्या विरोधामध्ये कॅप्टन कूल, केतन मुंडे याची रणनीती तुम्हाला बघायला मिळेल. अजय आलाय कव्हरच्या दिशेने, फटका मारलाय. स्वीपर कव्हर मध्ये फिल्डर तिथे आहे, पोचतोय परंतु थोडंसं फंबल बघायला मिळालं आणि आता रोखतोय शुभम घोडविंदे. एकच धाव, एक धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल. 10 या आकड्यावरती अजूनही 50 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. शुभम घोडविंदेची जर विकेट आली तर मिलिंद सावंत साहेबांकडून 500चं कॅश प्राइज आहे. 50 धावसंख्येची गरज 16 चेंडू मध्ये. स्लोअर 1 बॉल पिक करता आला नाही, प्रॉपर टायमिंग नव्हतं या फटक्यामध्ये. समीकरण बदलत आहे. 15 चेंडू आणि आता 50 धावसंख्येची गरज. धावा कुठेतरी डोकेदुखी होऊ लागल्यात कारण दुसऱ्या बाजूला शिरवली संघाची गोलंदाजी घातक आहे. कुणाल कदम या अटॅकला लीड करतोय. इथे आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुनश्च टायमिंग नाहीये शुभम घोडविंदेचा. हे प्रेशर आहे कारण भलं मोठं टार्गेट ज्यावेळेस तुमच्या समोर असतं त्यावेळेस मग कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये असतात, अनेक विचार असतात. कारण गावाचा संघ, गावाचे पाठीराखे, तुम्ही प्रत्येक मॅच तुमच्यासाठी महत्त्वाची आणि या सगळ्या गोष्टी, सगळ्या बाबी ज्यावेळेस एका चांगल्या क्रिकेटर, जो चांगला खेळाडू असतो, याला नक्कीच पुढे घेऊन जायचे असतात. इथे फटका चांगला आहे, बॉल गेला सीमा पार. याच फटक्यांची गरज आहे मुळगाव संघाला. आलाय षटकार. सोळा धावा धावफलकावरती. कुठेही जाऊ नका जोपर्यंत शुभम घोडविंदे सारखा एक मोठा खेळाडू पिच वरती आहे, विकेट वरती आहे, तोपर्यंत काहीही घडू शकते या सामन्यामध्ये. आणखी एक चांगला बॉल, बॅक टू द बॉलर. एक धाव मिळते या चेंडूवरती. एकच वरती समाधान म्हणावं लागेल कारण शेवटचा बॉल होता आणि पाणी घेऊन जायचे. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले. ते 17 धावा धावफलकावरती विजयासाठी 12 चेंडू मध्ये. बारा चेंडू मध्ये 43 धावसंख्येची गरज. बारा चेंडू 43 हे समीकरण या मॅच मधलं. हे षटक फार निर्णायक असेल शेवटच्या ओव्हरपेक्षा. जर या षटकामध्ये शुभमच्या बॅटमधून 3-4 षटकार मोठे फटके जर आले तर मग सामन्यामध्ये कुठेही जाऊ नका, मजा येईल. नेल बॅटिंग फिनिश बघायला मिळेल. परंतु दुसऱ्या बाजूला शिरवली संघ विचार करत असेल की
शुभमची विकेट कुठेतरी जर आली या सामन्यामध्ये तर ही पकड आणखी मजबूत कशी करता येईल हा देखील मानस त्यांचा देखील असेल, कारण आता बॉलिंगसाठी आलाय तो सनी पाटील. बॅटिंग त्याने चांगली केली या डावामध्ये. लेफ्टी बॅट्समन हे घातकच असतात, विस्फोटकच असतात, ते दाखवून दिलं. सगळे चेंडू त्याच्या स्लॉटमध्ये आले आणि ऑन साईडला काय दर्जेदार फटकेबाजी त्यांनी करून दाखवली. आता गोलंदाजीची जबाबदारी मात्र त्याने आपल्या स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे. 12 चेंडू 43 या मॅचमध्ये जिंकण्यासाठी शुभम घोडविंदे स्ट्रायकर एंडला उभा. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. हे षटक टार्गेट करावं लागेल. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा मुळगाव संघाला बनवाव्या लागतील. आडवा बॅटने स्क्वेअर ऑफ द विकेट. वॅकेंट एरिया गॅप भरपूर मोठी आहे, परंतु मिड विकेटचा फिल्डर स्क्वेअर लेग मध्ये पोहोचतोय. तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती धावा. 2-2 ने धाव फलक जाऊन पोहोचेल. 19 धावा धावा फलकावरती. अजून एक गरज आहे 11 चेंडूमध्ये 41 धावसंख्येची. 11 चेंडू 41 हे समीकरण, हे 5 बॉल फार निर्णायक आहेत या मॅच मधले. हे सांगून जातील कोणता संघ वरचढ ठरतोय. प्रेक्षकांची अलोट गर्दी. ज्यावेळेस सामने सुरू झाले त्यावेळेस गर्दी नव्हती, परंतु तदनंतर आपण उल्लेख देखील केला की मोठमोठे स्टारकास्ट खेळाडू या खालापूर टेनिस बॉल क्रिकेटच्या आज या स्पर्धेमध्ये आलेत त्यांना बघण्यासाठी. येथे फटका चांगला आहे, बॉल गेला सीमारेषेच्या पलीकडे. षटकार शुभम घोडविंदेचा ब्रँड दाखवणारा.
तोच खेळाडू, तोच गोलंदाज आणि तोच आयवा कॅच घेणारा मुलगा सोपान दोनदा त्याने कॅच सोडली आहे. ऍक्शन रिप्ले मागच्याच फटक्याचा शुभम घोडविंदेच्या बॅट मधून सलगचा दुसरा षटकार आणि धाव फलक जाऊन पोहोचलोय ते एकूण 41 धावा धाव फलकावरती. 7 चेंडू आणि गरज येते 19 धाव संख्येची. आणि आता षटकार मारला आणि आता जर षटकाराच्या बाहेर झेल पकडली तर रॉयल हयात यांच्याकडून स्पोर्ट्स गॉगल गिफ्ट दिलं जाईल. एकच बॉलसाठी पारितोषिक आहे. 7 चेंडू आणि 19. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. काय प्रयत्न करतोय तो शुभम घोडविंदे आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या संघासाठी. 7 चेंडू 19 धावसंख्येची गरज. सन्मान दिलाय त्याला माहिती आहे पुढच्या ओव्हरचे 6 बॉल मला खेळायचे आहेत आणि जर तो खेळला तर नक्कीच संघाला पुढे घेऊन जाऊ शकतो. समीकरण आता बदलत आहे. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 18 धाव संख्येची. डीजे आहे तोपर्यंत या मॅचचा रिझल्ट काहीही लागू शकतो आणि शुभमने दाखवून दिलंय की त्याच्याकडे जी कॅपेबिलिटी आहे, जो आत्मविश्वास आहे आणि का मी या संघासाठी महत्वपूर्ण खेळाडू आहे हे त्याने दाखवून दिलंय. 25 धावा तब्बल सनी पाटीलच्या विरोधामध्ये त्याने खेचून काढल्या संघाला गरज असताना आणि आता संघ जाऊन पोहोचलाय मुलगाव 42 या आकड्यावरती. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची गरज. शेवटचे 6 चेंडू 18 धावसंख्येची गरज. सामना जिंकण्यासाठी एका हाती झुंज काय असते, एका हाती लढत काय असते, एका हाती सरदुखी काय असते हे दाखवून देणारी बॅटिंग मात्र करतोय शुभम घोडविंदे. नक्कीच एका हातीने षटकार मारण्याची कॅपेबिलिटी देखील या खेळाडूकडे आहे. बरेचसे प्रेक्षक, बरेचसे चाहता वर्ग शुभम घोडविंदेचा इथे मैदानामध्ये सामना एन्जॉय करतोय. सगळ्यांचं आपण मनापासून स्वागत करू. शेवटचे 6 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजीसाठी आलाय तो मंथन. यंगस्टर मंथन कडे ही जबाबदारी मात्र आता सोपवली. तो देखील प्रेशर मध्ये असेल कारण समोर एक तगड आव्हान आहे. डाण्या वाघ आहे मुलगाव गावाचा. बॅटिंग करतोय शुभम घोडविंदे. 6 बॉल 18 हे समीकरण. हाय व्होल्टेज सामना. मॅच ऑलमोस्ट 2 षटकांपर्यंत बाजूने होती शिरवलीच्या आणि आता त्याला यू टर्न मिळतंय. फुल टॉस बॉल आणि फुल टोल वसूल केलाय. षटकार. कुठे मॅच होती आणि आता कुठे जाऊन पोचली आहे. षटकारांची आतिषबाजी करतोय. षटकार क्रमांक मारलाय तो 5वा शुभम घोडविंदेने. 5 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. 13 चेंडू मध्ये 40 धावसंख्येची इनिंग मात्र पेश केली आहे शुभम घोडविंदेने. जर आता षटकार मारला आणि आयवा कॅच जर पकडली तर रॉयल हयात यांच्याकडून स्पोर्ट्स गॉगल दिला जाईल. 5 बॉल 12 हे समीकरण. ओव्हरपिच बॉल. फटका तर चांगला आहे अलॉंग द कार्पेट. लॉंगॉनच्या दिशेने सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना मैदानावरती कंप्लीट करतोय शुभम घोडविंदे. या 2 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचलाय. 50 धावा धाव फलकावरती मुलगाव संघाच्या. आणि आता गरज आहे शेवटचे 4 चेंडू आणि 10 धावसंख्येची. काहीही घडू शकतं मैदानावरती. जर शुभमची विकेट आली तर शिरवली संघ कमबॅक देखील करू शकतो. तो प्रयत्न केले पाहिजेत. तसे प्रयत्न झाले पाहिजेत या मॅच मध्ये कारण तो डोकेदुखी ठरतोय. 4 बॉल 10 हे समीकरण. मॅच मधलं 42 धावा आणि इथे विकेट. मॅचची टर्निंग विकेट मात्र येते. शुभम घोडविंदेला परतावं लागतंय या मॅच मध्ये. मोठी विकेट.
कधी कधी समालोचक असं काही बोलून जातात ना की मॅच मध्ये रंगत निर्माण होते आणि तेच घडलं या मॅच मध्ये. शिरवली संघाला विकेट्स पाहिजे होती, ती विकेट मिळाली शुभम घोडविंदेची. जो अडथळा निर्माण झाला होता त्याला बाद करण्यामध्ये यश आलं. जर शुभम घोडविंदेची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या शुभम साठी झाल्या पाहिजेत. काय फलंदाजी शुभमची, 42 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि आता बॅटिंग साठी जातोय आनंद. आनंद बॅटिंग साठी जातोय. आपल्या संघाला आनंद मिळून देईल का? समीकरण बदलत आहे. शेवटचे 3 चेंडू आणि गरज आहे 10 धावसंख्येची. 3 चेंडू 10, कुठेही जाऊ नका. शेवटच्या मोमेंट पर्यंत, शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना जातोय. काय मॅच बघायला मिळते, पैसा वसूल मॅच, प्रेक्षकांची मनं जिंकणारी मॅच. कधी पारडं जड होतंय मुळगाव संघाचं, कधी पारडं जड होतंय शिरवली संघाचं. नेल बॅटिंग फिनिश, कट टू कट फाईट या मॅच मध्ये बघायला मिळते. मंथन बॉलिंग साठी चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवरती षटकाराचा त्याला मार पडला, तदनंतरची विकेट, मोठी विकेट शुभम घोडविंदेची मिळाली त्याला. पिच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल बघायला मिळतोय. अगदी टप्पा पडून बाहेरच्या देशाने अँगल क्रिएट करत असताना हा बॉल मंथनचा बघायला मिळाला. यंगस्टर आहे, प्रेशर त्याच्यावरती आहे. ह्या प्रेशर मध्ये अगदी झुगारून गोलंदाजी करत असताना शेवटचे 2 चेंडू आणि गरज आहे ती 10 धावसंख्येची. शेवटचे 2 चेंडू 10 धावसंख्येची गरज. खोला टाकला बॉल, बॉल फेकून दिला आनंदे. षटकारासाठी व्यासपीठाला सलामी देणारा आणि ही मॅच आता शेवटच्या बॉल वरती आली आहे. 1 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. शिरवली संघाचं कधी पारडं होतंय जड, मुळगाव संघाचं कधी मॅच झुकते मुळगाव टीमच्या बाजूने, कधी मॅच झुकते शिरवली टीमच्या बाजूने. आता मॅच शेवटच्या बॉल वरती येऊन पोहोचली आहे. शेवटचा 1 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. या स्पर्धेमधली सगळ्यात चित्तथरारक मॅच. चला फिल्डिंग लावून घ्या कुणाल, फार वेळ घेऊ नका. जो मोमेंटम आहे तो कॅरी फॉरवर्ड करा, रिदम तोडू नका या मॅचचा. शेवटचा 1 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. जर या बॉल वरती आयवा कॅच पकडली तर रॉयल हयात यांच्याकडून स्पोर्ट्स गॉगल दिलं जाईल. निर्णायक बॉल मॅचचा, नेल बॅटिंग फिनिश. 1 बॉल 4 आणि फटका गेला सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. काय सामना बघायला मिळाला. जर मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी. काय सामना, चित्तथरारक सामना या स्पर्धेचा. आणि परत काय सोपाननी सोडले. सोपानची चर्चा झाली या मॅच मध्ये. काय खेळलाय शुभम घोडविंदे, काय खेळलाय आनंद. आनंद नक्कीच दिला त्यांनी मुळगाव संघासाठी. आणि भाऊ दुर्गे यांच्याकडून 1000चा कॅश प्राइज देखील आहे या शुभम घोडविंदेसाठी. आणि मॅन ऑफ द मॅच